नमस्कार मित्रो, मी ऋषिकेश मीरा मुगटरायकर आणि पुनश्च एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे बायो विथ ऋषी सर, ज्यामध्ये आज आपण कंटिन्यू करणार आहे सेशन नंबर 6 आपल्या चॅप्टरचा, जो की आपला चॅप्टर चालू आहे ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेसमध्ये. आज आपण कंटिन्यू करणार आहे सेशन नंबर 6 आणि या सेशन नंबर 6 मध्ये आपण कोणकोणते आज टॉपिक कव्हर करणार आहे बघा. एक्सचेंज ऑफ गॅसेस, परायटल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड, परायटल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड, परायटल प्रेशर ऑफ ऑक्सिजन, डायरेक्शन ऑफ प्रेशर ग्रेडियंट अँड ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. हे सगळे टॉपिक आज आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तरी कुठलाही विलंब न करता आपण वळूया सरळ आपल्या टॉपिककडे. बघा, सर्वात पहिला टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे तो म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस. आता एक्सचेंज ऑफ गॅसेस तर होऊ राहिलं, रेस्पिरेशन आपल्या बॉडीमध्ये होऊ राहिलं, रेस्पिरेटरी सिस्टीम आपण आतापर्यंत शिकलेलो आहे. आता हे एक्सचेंज ऑफ गॅसेस कसं होत आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा, एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस ॲट अल्व्हिओलर लेवल. बघा, जे गॅसेसचं एक्झॅक्ट एक्सचेंज आहे ते दोन लोकेशनवर होऊ राहिलं. एक म्हणजे तुमच्या अल्व्हिओलर लेवलवर आणि दुसरी आहे तुमच्या टिश्यू लेवलवर. दोन ठिकाणी तुमच्या गॅसेसचं काय एक्झॅक्ट एक्सचेंज होऊ राहिलं. अल्व्हिओलस इज द प्रायमरी साईट ऑफ गॅसियस एक्सचेंज. अल्व्हिओलस काय एक प्रायमरी साईट आहे गॅसियस एक्सचेंज होण्यासाठी. म्हणजे गॅसियस एक्सचेंज जे तुमच्या बॉडीमध्ये होऊ राहिलं ते दोन लेवलवर होऊ राहिलं. एक म्हणजे अल्व्हिओलर लेवल आणि दुसरं आहे सेल्युलर लेवल. अल्व्हिओलस हे काय एक प्रायमरी साईट आहे गॅसियस एक्सचेंजसाठी. त्याच्यानंतर बघा, ऑक्सिजन अँड CO2, O2 अँड CO2. ऑक्सिजन अँड CO2 आर टू रेस्पिरेटरी गॅसेस दॅट आर एक्सचेंज ॲट दिस साईट. ऑक्सिजन आणि बघा, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड आपण जे दोन लोकेशन सांगितलं, एक अल्व्हिओलर मेम्ब्रेन आणि दुसरी सेल्युलर मेम्ब्रेन. त्याच्यामध्ये O2 आणि CO2 हे जे दोन गॅसेस आहेत हे काय होऊ राहिले, रेस्पिरेटरी गॅसेस दॅट आर एक्सचेंज ॲट दिस साईट. इथं काय होऊ राहिले, एक्सचेंज करण्याचं काम होऊ राहिलं. त्याच्यानंतर बघा, आणखी काय सांगितलं आहे की थ्री फॅक्टर्स डिटरमाइन द रेट ऑफ गॅसियस एक्सचेंज. आता आपल्याला तीन वेगवेगळे फॅक्टर दिलेले आहेत की जे डिटरमाइन करतील रेट ऑफ गॅसियस एक्सचेंज. म्हणजे गॅसियस एक्सचेंजचा रेट किती असेल, काय असेल, ते तीन फॅक्टर डिटरमाइन करणार. आता ते तीन फॅक्टर कोणकोणते, त्यामधला सर्वात पहिला फॅक्टर आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द गॅस, म्हणजे गॅसचं कॉन्सन्ट्रेशन. दुसरं सोल्युबिलिटी ऑफ द गॅस आणि तिसरं आहे थिकनेस ऑफ द मेम्ब्रेन. ह्या तीन गोष्टी आहेत, ह्या तीन फॅक्टर आहेत जे की डिटरमाइन करणार आहेत एक्सचेंज ऑफ गॅसेसला. त्यामधला पहिला फॅक्टर आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द गॅस. आता बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द गॅस कसं काय डिटरमाइन करेल, ॲज गॅसेस आर इन्व्हॉल्ड इन कॉन्सन्ट्रेशन इज मेजर्ड इन टर्म प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस. म्हणजे जसे गॅसेस आपल्या इन्व्हॉल्व होतात गॅसियस एक्सचेंजमध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन मेजर केलं जाते. म्हणजे आता कसं की गॅसेसचं मिक्सचर आहे, त्या मिक्सचरमध्ये गॅस किती स्वतःचं प्रेशर एक्झर्ट करते बाकीच्या गॅसवर, त्याच्यानुसार आपण गॅसेसचं कॉन्सन्ट्रेशन ठरवतो. हे काय करेल, डिटरमाइन करेल गॅसियस एक्सचेंजच्या रेटला. लक्षात आलं. त्याच्यानंतर दुसरा टर्म दिला आहे सोल्युबिलिटी ऑफ द गॅस. आता गॅसची सोल्युबिलिटी, गॅस किती सोल्युबल आहे ते सुद्धा काय करेल, डिटरमाइन करेल की तुमची गॅस एक्सचेंज लेवल किती राहील. बघा, सोल्युबिलिटी इन द मीडियम ऑफ ट्रान्सपोर्ट, म्हणजे मीडियम ऑफ ट्रान्सपोर्टमध्ये तो गॅस किती सोल्युबल आहे हे डिटरमाइन करेल. जसं की इथं काय, इन दिस केस प्लाझ्मा काय एक ट्रान्सपोर्टिंग मीडियम आहे. प्लाझ्मामध्ये जो गॅस जास्त सोल्युबल असेल त्याचं एक्सचेंज रेट काय असेल, जास्त असेल. त्याच्यानंतर तिसरं आहे थिकनेस ऑफ द मेम्ब्रेन, म्हणजे ज्या मेम्ब्रेन थ्रू गॅसियस एक्सचेंज होत आहे त्याची थिकनेस हे सुद्धा डिटरमाइन करेल रेट ऑफ एक्सचेंज ऑफ गॅसेस. लेसर इज द थिकनेस, मोर विल बी द गॅसियस एक्सचेंज अक्रॉस द मेम्ब्रेन. जेवढी थिकनेस जास्त असेल मेम्ब्रेनची तेवढं गॅसेसचा एक्सचेंज रेट काय राहील, जास्त असेल. लक्षात येऊ राहिलं. हे तीन फॅक्टर होते, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द गॅस, त्याच्यानंतर सोल्युबिलिटी ऑफ द गॅस आणि तिसरं काय होतं, थिकनेस ऑफ द मीडियम. हे काय करतात की गॅसियसचा एक्सचेंज रेट ठरवतात. नेक्स्टमध्ये आपल्याला तुम्हाला अल्व्हिओलसची डायग्राम दिलेली आहे की ज्याच्या थ्रू काय होऊ राहिलं, गॅसियस एक्सचेंज होऊ राहिले. त्याच्यानंतर बघा आणखी काय दिलेलं आहे आपल्याला, डायग्रामवर येऊ आपण नंतर. आणि परायटल प्रेशर काय हा पोर्शन आपण बघून घेऊ. बघा, आता परायटल प्रेशर काय दिलेलं आहे, इट इज द प्रेशर एक्झर्टेड बाय द इंडिव्हिज्युअल गॅस. म्हणजे हे काय एक प्रेशर आहे जे की एक्झर्ट केलेलं आहे एका इंडिव्हिज्युअल गॅसनी तेव्हा गॅस इन अ मिक्सचर ऑफ गॅसेस. पण कुठं, मिक्सचर ऑफ गॅसेसमध्ये, म्हणजे गॅसेसच्या मिक्सचरमध्ये एखाद्या गॅसनी त्याचं काय केलेलं आहे, प्रेशर एक्झर्ट केलेलं आहे, त्याला आपण काय म्हणतो, परायटल प्रेशर. अँड इट इज डिनोटेड बाय PO2.
आणि हे कशाने डिनोट करतो आपण PO2. आता हे PO2 म्हणजे काय की परायटल प्रेशर ऑफ ऑक्सिजन, हे डिनोट करतो आपण ऑक्सिजनसाठी. याला आपण काय वाचताना काय वाचू, परायटल प्रेशर, समजा असं दिलेलं आहे PO2 म्हणजे हे काय झालं परायटल प्रेशर ऑफ ऑक्सिजन, हे झालं फॉर ऑक्सिजन. आणि PCO2 जर दिसलं तर त्याला आपण काय म्हणू परायटल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड फॉर कार्बन डायऑक्साइड. लक्षात आलं. त्याच्यानंतर बघा गॅस विल ऑलवेज डिफ्युज फ्रॉम हायर प्रेशर रिजन टू लोअर प्रेशर रिजन. जो गॅस डिफ्यूज होतो, गॅस डिफ्यूज कसा होत असते की हायर परायटल प्रेशर पासून तर लोअर परायटल प्रेशरकडे. म्हणजे हायर परायटल प्रेशर ज्या रिजनमध्ये असेल त्याच्याकडून तो डिफ्यूज होईल कोणाकडे जाईल, ज्या पोर्शनमध्ये ज्या रिजनमध्ये लोअर परायटल प्रेशर असेल त्या गॅसचं. बघा दॅट इज अलॉंग विथ द प्रेशर ग्रेडियंट. आणि कोणाच्या थ्रू कोणाच्या हेल्पनी तो जाईल तर प्रेशर ग्रेडियंटच्या. आता प्रेशर ग्रेडियंट म्हणजे तुम्हाला कालच्याच लेक्चरमध्ये सांगितलं तर प्रेशर ग्रेडियंटला आपण काय म्हणतो प्रेशर डिफरन्स. त्याला आपण काय म्हणतो प्रेशर डिफरन्स. प्रेशर डिफरन्स म्हणजे प्रेशर डिफरन्सच्या बेसिसवर काय करणार आहे गॅस डिफ्यूज होणार आहे. इफ वी ऑब्झर्व द व्हॅल्यू ऑफ परायटल प्रेशर ऑफ ऑक्सिजन, PO2 आहे म्हणजे याला काय रीड करू आपण परायटल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. इफ वी ऑब्झर्व द व्हॅल्यू ऑफ परायटल प्रेशर ऑफ ऑक्सिजन ॲट व्हेरियस लोकेशन देन इट इज क्लिअर दॅट a gradient is O2 from atmosphere to alveoli and from the alveoli to deoxygenated blood and from oxygenated blood to the tissue. बघा जर आपण वेगवेगळ्या लोकेशनवरच्या परायटल प्रेशर ऑक्सिजनच्या परायटल प्रेशरच्या व्हॅल्यू चेक केल्या तर तेव्हा आपल्याला समजेल. आपण एक टेबलच्या स्वरूपातच त्या व्हॅल्यू चेक करणार आहोत. तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या की हायर परायटल प्रेशरपासून तर लोअर परायटल प्रेशरपर्यंत काय होऊ राहिला तुमचा गॅस डिफ्यूज होऊ राहिला. जसं की ॲटमॉस्फिअरिक प्रेशरमधून तुमच्या अल्व्हिओलिसमध्ये चालला, अल्व्हिओलिसमधून तुमच्या डिऑक्सिनेटेड ब्लडमध्ये चालला म्हणजे ऑक्सिजनेटेडमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी. त्याच्यानंतर ऑक्सिजनेटेड ब्लडमधून टिश्यू लेवलवर ऑक्सिजनेटेड ब्लडमधून तो टिश्यूमध्ये चालला. लक्षात आलं. म्हणजे इथं काय होऊ राहिलं डिफ्युजन होऊ राहिलं. पण ते कसं होऊ राहिलं की हायर परायटल प्रेशर टू लोअर परायटल प्रेशर. आता परायटल प्रेशर किती त्याची व्हॅल्यू काय हे आपण चेक करू. बघा फॉर कार्बन डायऑक्साइड द ग्रेडियंट इज प्रेझेंट इन द अपोजिट डायरेक्शन. जसं आपण ऑक्सिजनसाठी पाहिलं हा जो प्रेशर ग्रेडियंट आहे हा आपल्या बॉडीमध्ये कार्बन डायऑक्साइडसाठी याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल. जसं की टिश्यू आणि जर ऑक्सिजनेटेड ब्लडचा विचार केला तर ऑक्सिजनेटेड ब्लडमधलं ऑक्सिजन डिफ्यूज होणार टिश्यूमध्ये, परंतु इथं अपोजिट डायरेक्शन कार्बन डायऑक्साइडसाठी याचं पार्शियल प्रेशर याच्या अपोजिट असेल. म्हणजे हायर पार्शियल प्रेशर टिश्यूमध्ये असेल आणि लोअर ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये असेल, जेणेकरून टिश्यूमधला जो कार्बन डायऑक्साइड आहे तो ब्लडमध्ये डिफ्यूज झाला पाहिजे. तसंच अल्व्हिओलर मेम्ब्रेनवर पण हेच असेल की डिऑक्सिजनेटेड ब्लडमधला जो परायटल प्रेशर आहे कार्बन डायऑक्साइडचं ती हाय असेल ॲज कम्पेअर टू अल्व्हिओलर प्रेशर. आणि एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा जेव्हा अल्व्हिओलिस आणि एन्व्हायरमेंटमध्ये गॅसेस एक्सचेंज होऊ राहिलं तिथं सुद्धा कार्बन डायऑक्साइडचं जे परायटल प्रेशर आहे ते अल्व्हिओलिसमध्ये जास्त असेल आणि एन्व्हायरमेंटमध्ये कमी असेल. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय दिलं आणखी रेस्पिरेटरी गॅस परायटल प्रेशर आता कुठं किती असते. रेस्पिरेटरी गॅस दिलेला आहे, एक ऑक्सिजन आहे आणि दुसरा कार्बन डायऑक्साइड आहे. ॲटमॉस्फिअरचा जर विचार केला तर ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजनचं जे परायटल प्रेशर आहे ते 159 असते आणि कार्बन डायऑक्साइडचं किती असते 0.3. हे परायटल प्रेशर दिलेलं आहे, हे ऑक्सिजनचं आहे आणि कार्बन डायऑक्साइडचं आहे. तेच अल्व्हिओलर एअरमध्ये विचार केला. आता बघा ॲटमॉस्फिअरमधली एअर कुठं चालली अल्व्हिओलिसमध्ये. बघा ॲटमॉस्फिअरमधलं परायटल प्रेशर किती ऑक्सिजनचं 159 आणि अल्व्हिओलिसमधलं किती आहे 104. म्हणजे काय होणार आहे हा डिफ्यूज होणार आहे ॲटमॉस्फिअरपासून तर अल्व्हिओलिसपर्यंत. कोण आपला ऑक्सिजन. लक्षात आलं. त्याच्यानंतर अल्व्हिओलिसमध्ये ऑक्सिजन आल्यानंतर डिऑक्सिनेटेड ब्लडचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे पार्शियल प्रेशर दिलेलं आहे त्याला आपण म्हणू हे दिलेलं आहे इथं 40. म्हणजेच अल्व्हिओलिसमधून हा ऑक्सिजन डिफ्यूज होईल आणि कोणामध्ये जाणार आहे डिऑक्सिनेटेड ब्लडमध्ये. तेच जर विचार केला तर डिऑक्सिनेटेड ब्लड आणि अल्व्हिओलिसचा विचार केला तर जे कार्बन डायऑक्साइडचं पार्शियल प्रेशर आहे ते हाय आहे डिऑक्सिनेटेड ब्लडमध्ये, त्यामुळे हा डिफ्यूज होऊन कोणाकडे जाईल अल्व्हिओलर एअरमध्ये. तेच बघा इकडे कॉन्सन्ट्रेट करा की ऑक्सिजनेटेड ब्लड आणि टिश्यूमध्ये सुद्धा तेच होऊ राहिलं. ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये कार्बन डायऑक्साइडचं प्रेशर आहे 95 आणि टिश्यूचं आहे 40. म्हणून हायर परायटल प्रेशरपासून तो लोअर परायटल प्रेशरकडे हा डिफ्यूज होईल. म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लडमधून हा टिश्यूमध्ये जाईल कोण ऑक्सिजन. आणि जर कार्बन डायऑक्साइडचा विचार केला तर हायर पार्शियल प्रेशर कोणाचा आहे इथं कार्बन डायऑक्साइडचं टिश्यूमध्ये आणि ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये किती आहे 40. म्हणजे हा डिफ्यूज कसा होईल हायर परायटल प्रेशर टू लोअर परायटल प्रेशर. लक्षात आलं. म्हणजे गॅस डिफ्यूज कसा होतो तर हायर परायटल प्रेशरपासून तर लोअर परायटल प्रेशरकडे. ह्या तुम्हाला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. ॲटमॉस्फिअरची दिलेली आहे, त्याच्यानंतर अल्व्हिओलर एअर, डिऑक्सिनेटेड ब्लड, ऑक्सिजनेटेड ब्लड आणि टिश्यूचे पार्शियल प्रेशरच्या व्हॅल्यू आहेत ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडच्या. त्याच्यानंतर बघा आणखी काय दिलेलं आहे
पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड अँड डायरेक्शन ऑफ द प्रेशर ग्रेडियंट, म्हणजे पार्शियल प्रेशर कार्बन डायऑक्साईडचं आणि ऑक्सिजनचं आणि त्याच्या डायरेक्शन आपल्याला दिलेले आहेत आणि प्रेशर ग्रेडियंटच्या डायरेक्शन आपल्याला दिलेले आहेत. बघा काय सांगितलं आहे, कार्बन डायऑक्साईड इज 20 to 25 टाइम्स मोर सोल्युबल दॅन ऑक्सिजन, म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा प्लाझ्मामध्ये 20 to 25% मोर सोल्युबल आहे ऑक्सिजनपेक्षा इन प्लाझ्मा अँड हेन्स कार्बन डायऑक्साईड एक्सचेंज मोर इफिशियंटली, आणि म्हणूनच ऑक्सिजनपेक्षा कार्बन डायऑक्साईडचं जे एक्सचेंज आहे ते मोर इफिशियंटली होते, कारण की तो जास्त सोल्युबल आहे ऑक्सिजनपेक्षा. त्याच्यानंतर इफ द डिफरन्स प्रेशर इज लेस ॲट टू लोकेशन, जरी कार्बन डायऑक्साईडमधलं जे प्रेशर आहे ते जरी कमी असलं, कार्बन डायऑक्साईडमधलं 2 लोकेशनवरचं पार्शियल प्रेशर कमी जरी असलं, परंतु त्याचं जे एक्सचेंज आहे ते हायर लेवलवर होते. याचं कारण काय की तो मोर सोल्युबल आहे प्लाझ्मामध्ये ॲज कम्पेअर्ड टू ऑक्सिजन. त्याच्यानंतर द अल्व्हिओलर मेम्ब्रेन थ्रू विच गॅसियस एक्सचेंज टेक्स प्लेस इज कंपोज्ड ऑफ 3 लेअर. बघा जे अल्व्हिओलसची मेम्ब्रेन आहे, जे आपण अल्व्हिओलिस बघितली होती, बघा जे अल्व्हिओलिस आपण बघितली होती याची जी मेम्ब्रेन आहे ते 3 लेअरपासून कंपोज झाली आहे. बघा ही जी लेअर आहे ही सांगितली आहे तुम्हाला अल्व्हिओलिसची मेम्ब्रेन, ते 3 वेगवेगळ्या लेअरपासून कंपोज झाली आहे. एक्झॅक्ट प्रायमरी साईट आहे गॅसियस एक्सचेंजची आणि हे 3 वेगवेगळ्या लेअरपासून बनलेली आहे. पहिली लेअर आहे स्कॉमस इपिथेलियम ऑफ अल्व्हिओलर वॉल, दुसरी आहे मिडल लेअर ऑफ बेसमेंट सबस्टन्सेस आणि तिसरी आहे एंडोथेलियम ऑफ द कॅपिलरी वॉल. या 3 वेगवेगळ्या लेअरमधून गॅसेसचं एक्सचेंज होऊ राहिलं. ही कॅपिलरीची वॉल आहे, हे मिडल लेअर बेसमेंट सबस्टन्स आहे आणि स्कॉमस इपिथेलियम ऑफ अल्व्हिओलर वॉल आहे. त्याच्यानंतर बघा द थिकनेस ऑफ दिस अल्व्हिओलर मेम्ब्रेन इज लेस दॅन 1 mm अँड धिस हेल्प्स इन मोर गॅस एक्सचेंज. जर अल्व्हिओलस वॉलचं आपण काय केली थिकनेस चेक केली तर इट इज लेस दॅन 1 mm, 1 mm पेक्षा पण कमी याची थिकनेस आहे, त्यामुळे हे हेल्प करते की मोर गॅस एक्सचेंज झाला पाहिजे. लक्षात येऊ राहिलं का. त्याच्यानंतर बघा आणखी काय सांगितलं आहे की ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. आता गॅसेस ट्रान्सपोर्ट कसे होतात, प्लाझ्मा इज द मीडियम ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस. प्लाझ्मा काय हा एक मीडियम आहे ज्याच्यामुळे ट्रान्सपोर्ट होऊ राहिलं रेस्पिरेटरी गॅसेसचं ह्युमन बिंग्समध्ये. आता ऑक्सिजन कसा ट्रान्सपोर्ट होते, ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन बघा इट इज ट्रान्सपोर्टेड बाय 2 मेथड्स. 2 मेथडनी हा ट्रान्सपोर्ट केला जाते. कोण, ऑक्सिजन. ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट केला जाते 2 मेथडनी. पहिली आहे बाय आरबीसीस दॅट इज हिमोग्लोबिन, म्हणजे आरबीसीसमुळे ट्रान्सपोर्ट केला जाते. आरबीसीस मधला कोणता एक सबस्ट्रेट आहे स्पेशल तर बाय हिमोग्लोबिन. 97% ऑक्सिजन इज ट्रान्सपोर्टेड बाय धिस मेथड, म्हणजे हिमोग्लोबिनमुळे 97% तुमचा जो ऑक्सिजन आहे तो ट्रान्सपोर्ट केला जाऊ राहिला. दुसरी मेथड आहे डिझॉल्व्ड इन प्लाझ्मा, 3% ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेड बाय धिस मेथड. बघा रिमेनिंग म्हणजे 97% हिमोग्लोबिन ट्रान्सपोर्ट करते आणि रिमेनिंग जो 3% आहे तो कोण करू राहिला तुमचा प्लाझ्मा. कशाबद्दल बोलत आहोत आपण, ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे की ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं ट्रान्सपोर्ट इट इज ट्रान्सपोर्टेड बाय 3 मेथड्स. हा वेगवेगळ्या 3 मेथडना ट्रान्सपोर्ट केल्या जाऊ राहिला. पहिली आहे बाय आरबीसीस दॅट इज बाय हिमोग्लोबिन. आरबीसीस मधला हिमोग्लोबिन जो सबस्टन्स आहे त्याच्यामुळे सुद्धा काय आहे 20 to 25% मध्ये काय होऊ राहिलं तुमचा ट्रान्सपोर्ट केला जाऊ राहिला कार्बन डायऑक्साईड. इन द फॉर्म ऑफ बायकार्बोनेट, बायकार्बोनेटच्या फॉर्ममध्ये 70% म्हणजे इट इज द मेजर कॉन्स्टिट्यूएंट. मोस्टली जो कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्ट होऊ राहिला तो कशामुळे होऊ राहिला तर बायोकार्बोनेट्समध्ये किती आहे 70%. त्याच्यानंतर तिसरी मेथड काय डिझॉल्व्ड इन प्लाझ्मा, म्हणजे हा प्लाझ्मामध्ये डिझॉल्व्ह होत आहे आणि हा इट इज अबाउट 7%, म्हणजे 7% प्लाझ्मामध्ये डिझॉल्व्ह होऊन ट्रान्सपोर्ट होते कार्बन डायऑक्साईड. 70% बायकार्बोनेट्समुळे होऊ राहिला आणि आरबीसीजमध्ये हिमोग्लोबिनमुळे किती होऊ राहिला 20 to 25%. असा टोटल तुमच्या कार्बन डायऑक्साईडचं ट्रान्सपोर्ट होऊ राहिलं. जर आपण विचार केला तर बघा आपण वेगवेगळे पार्शियल प्रेशर चेक केले, जसं की अल्व्हिओलरमध्ये 104 असते ऑक्सिजनचं आणि डिऑक्सिनेटेडमध्ये 40 असते. बघा आता आपण कॉन्सन्ट्रेट करूया का कसं होते. जेव्हा आपण इनटेक करतो, इन्हालेशन करतो, आपल्या काय होते एअर, एन्व्हायरमेंटल एअर आपल्या अल्व्हिओलिसमध्ये येते. अल्व्हिओलिसमध्ये जेव्हा आपण इथं काय असते हायर परायटल प्रेशर आहे, कशाचं हायर परायटल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. हे काय होणार आहे लोअर परायटल प्रेशरवर डिफ्यूज होईल, म्हणजे हे जे ब्लड कॅपिलरी आहे, हे जे व्हेन्स आहे, या व्हेन्समध्ये काय होणार आहे हे जे पल्मोनरी आर्टरी आलेली आहे इकडून, या पल्मोनरी आर्टरीमध्ये काय होणार आहे ऑक्सिजन याच्यामधला डिफ्यूज होईल, कारण की हायर परायटल प्रेशर इथं आहे. ते काय होणार आहे हायर परायटल प्रेशरपासून तो लोअर परायटल प्रेशरपासून डिफ्यूज होईल. आणि तेच कार्बन डायऑक्साईडचा जर विचार केला तर तो त्याच्या अपोजिट डायरेक्शनला डिफ्यूज होईल, म्हणजेच या पल्मोनरी आर्टरीपासून तर अल्व्हिओलिसमध्ये याचं डिफ्युजन होणार आहे, कारण की पल्मोनरी आर्टरीमध्ये हा परायटल प्रेशर जे आहे कार्बन डायऑक्साईडचं ते हाय आहे
आणि अल्व्हिओलरमध्ये काय होणार, अल्व्हिओलीजमध्ये काय परायटल प्रेशर कार्बन डायऑक्साईडचं लो आहे, त्यामुळे या टाईपमध्ये काय होऊ राहिलं, वेगवेगळं डिफ्युजन होत आहे. जर बघा आज आपण 3 टॉपिक कव्हर केले, कोणकोणते, एक्सचेंज ऑफ गॅसेस, परायटल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड, परायटल प्रेशर ऑफ ऑक्सिजन, त्याची डायरेक्शन आणि ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस, ह्या सगळ्या गोष्टी आपण या सेशनमध्ये कव्हर केलेला आहे. बाकीचा जो रिमेनिंग पार्ट आहे या चॅप्टरचा तो आपण नेक्स्ट सेशनमध्ये कंटिन्यू करूया. तोपर्यंत धन्यवाद. काही जर अर्थ नसेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन बायो विथ ऋषी सर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.